छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज 395वी शिवजयंती साजरी होतीये। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे। दरम्यान पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा संपन्न झाली असून पालखी शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान करणार आहे। शिवजयंती निमित्ताच देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी दाखल होतात। शिवनेरीवर या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। शिवाई देवीची महापूजा संपन्न झालेली आहे आणि आता पालखी शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान करते। पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये ही पालखी प्रस्थान झालेली आहे। हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे। काही वेळापूर्वी शिवाई देवीची महापूजा संपन्न झालेली आहे आणि आता हा पालखी सोहळा सुरू झालाय। पालखी शिवजन्मस्थळाच्या दिशेने रवाना झालेली आहे, प्रस्थान झालेली आहे। तर शिवनेरी किल्ल्यावरची आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। आज पहाटेपासूनच शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह आपण पाहतोय। सकाळीच शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीची महापूजा संपन्न झाली आणि आता हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे। पालखी शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान करते। पारंपरिक वाद्य वाजवली जातात आणि आपण या शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह देखील पाहतोय। शिवभक्तांकडून जयघोष देखील सुरू आहे आणि याच उत्साहामध्ये आता ही पालखी शिवजन्मस्थळाच्या दिशेने प्रस्थान करते। आज शिवरायांची 395वी शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीचा उत्साह राज्यभरामध्ये आपण पाहतोय। आज राज्यभरामध्ये देशभरामध्ये हा शिवजयंतीचा उत्साह आपण पाहणार आहोत, सोहळा पाहणार आहोत। सर्वच ठिकाणी शिवजयंती उत्साहामध्ये साजरी केली जाणार आहे। किल्ले शिवनेरीवर दरवर्षीच एवढ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती साजरी केली जाते। राज्यभरामधून, राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिवभक्त किल्ले शिवनेरीवर येत असतात। या संदर्भात आपण बोलणार आहोत। हेमंत चापुडे आपले प्रतिनिधी शिवनेरीवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, शिवाई देवीची पालखी आता शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान करते। शिवाई देवीची पालखी ही शिवजन्मस्थळापर्यंत पोहोचलेली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती रात्रीपासूनच दाखल होत आहेत। अगदी काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे दोन्ही मान्यवर एक काही वेळा त्या ठिकाणी दाखल होत आहेत आणि शासकीय शिवजयंती सोहळा संपन्न होणार आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवप्रेमीची गर्दी पाहायला मिळत आहे। त्यानंतर मुख्यमंत्री शिवप्रेमींना संबोधित करणार आहे, गडावरती सभा सुद्धा होणार आहे। या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। हेमंत, काही वेळामध्येच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील। पुढचा कार्यक्रम त्यानंतरचा कसा असेल? मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर शिवजन्म सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना संबोधित करतील आणि यानंतर मुख्यमंत्री पुण्याच्या दिशेने रवाना होतील। मुख्यमंत्र्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणावरून प्रस्थान करतील। धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।